नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी पी सर्वज्ञ यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड रोमन न्यूमरल्स, म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंक आणि रोमन अंक. तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत इंटरनॅशनल न्यूमरल्स. नंबर्स used for counting objects are called counting numbers. म्हणजेच मोजणीच्या वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या संख्यांना मोजणी क्रमांक असे म्हणतात. The names of the numbers 1, 2, 3, etc. are written using numerals as 1, 2, 3, etc. These numerals are known as international numerals. म्हणजेच 1, 2, 3 किंवा 1, 2, 3 इत्यादी क्रमांकांची नावे ही अंकांमध्ये लिहिताना 1, 2, 3 या पद्धतीने लिहिली जातात. तर हेच अंक आंतरराष्ट्रीय अंक म्हणून ओळखले जातात. तर पुढे आपण बघा, एक बॉक्स दिलेला आहे मी, त्यामध्ये इंटरनॅशनल न्यूमरल्स आपण देवनागरी न्यूमरल्स किंवा देवनागरी अंकांमध्ये किंवा आपण म्हणतो देवनागरी लिपीमध्ये कसं लिहितो ते दाखवलं गेलं आहे. तर ते तुम्ही काळजीपूर्वक पहा. बघा, आता या ठिकाणी इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे आंतरराष्ट्रीय अंक वरच्या बॉक्समध्ये आपण लिहिले आहे 1 to 9 पर्यंत. तसंच खालच्या बॉक्समध्ये देवनागरी न्यूमरल्स म्हणजेच देवनागरी अंक किंवा देवनागरी लिपी आपण म्हणतो ते 1 ते 9 पर्यंत आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत या बॉक्समध्ये. तर ते या पद्धतीने लिहितात. आता आपण पाहणार आहोत इन रोमन न्यूमरल सिस्टीम 7 letters of the alphabet are used to represent any number. रोमन अंक प्रणालीत वर्णांची 7 अक्षरे ही कोणत्याही संख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरली जातात. The value of a symbol did not change with its place. There was no place value in these systems. रोमन प्रणालीमध्ये वर्णांची 7 अक्षरे कोणत्याही संख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरली जातात. ते कसं आपण नंतर पाहणारच आहोत. पण सर्वात अगोदर या ठिकाणी पुढे मी एक बॉक्स दिला आहे, त्यामध्ये रोमन न्यूमरल्स म्हणजे रोमन अंक हे कोणत्या पद्धतीने लिहिले जातात, कोणते अल्फाबेट्स 7 त्यामध्ये यूज केले जातात ते दाखवले गेले आहेत. बघा, इंटरनॅशनल न्यूमरल्ससाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय अंकांसाठी त्यांची व्हॅल्यू किती आहे ते आपण पाहणार आहोत. जसं या ठिकाणी आयची व्हॅल्यू आहे 1, व्हीची व्हॅल्यू आहे 5, एक्सची व्हॅल्यू आहे 10, एलची व्हॅल्यू 50, सीची व्हॅल्यू 100, डीची व्हॅल्यू 500 आणि एमची व्हॅल्यू आहे 1000. Using certain rules, we write the numbers using the symbols I, V and X. विशिष्ट नियमांचा वापर करून आपण आय, व्ही आणि एक्सचे चिन्ह वापरून क्रमांक लिहितो. त्याचे रूल्स काय आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पुढे पाहणार आहोत. तर ते व्यवस्थित ऐका आणि वाचा. इफ आयदर ऑफ द सिम्बॉल्स आय or x written consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. आय किंवा एक्स यापैकी
कोणतेही एक चिन्ह 2 किंवा 3 वेळा सलग लिहिले तर त्यांचे एकूण बेरीज ही त्यांची संख्या आहे. तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल्स घेतलं आहे. आयची व्हॅल्यू किती आहे तर 1. तर या ठिकाणी आय दोनदा घेतला आहे. इजिकल टू 1 + 1 इजिकल टू 2. म्हणजे जर 2 आय असतील तर त्यांची व्हॅल्यू आहे 2. तर डबल एक्स असतील तर त्याची व्हॅल्यू आहे 20. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे ट्रिपल एक्स. ट्रिपल एक्स इजिकल टू 10 + 10 + 10 इजिकल टू 30. तर या ठिकाणी जर 3x असतील तर त्यांची व्हॅल्यू आहे 30. सेकंड रूल्स आहे the symbols I and X can be repeated consecutively for a maximum 3 times and V is never repeated consecutively. Means I आणि X हे चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळा सलग या चिन्हांची पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणजे ते पुन्हा आपण लिहू शकतो. मात्र व्ही कधीही सलग म्हणजे परत आपण त्याला लिहित नाही. व्हीची पुनरावृत्ती होत नाही. तर या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहे. तर यामध्ये आहे सुरुवातीला 3 आय आहेत. तर 3i इजिकल टू 1 + 1 + 1 इजिकल टू 3. त्यामुळे जर 3 आय असतील तर त्यांची व्हॅल्यू आहे 3. नंतर आहे एक्स. ट्रिपल एक्स या ठिकाणी आहे. याचं एक्झाम्पल आपण मागच्याच याच्यात घेतलं होतं की ट्रिपल एक्सची व्हॅल्यू किती असेल 30. कारण 10 + 10 + 10 इजिकल टू 30. तर या ठिकाणी आहे पुढचं आहे 10. आता समजा या ठिकाणी जर 10 आहे तर आपण 5 + 5 इजिकल टू डबल व्ही असं लिहू शकत नाही. किंवा 15 असेल तर 15 इजिकल टू 5 + 5 + 5 इजिकल टू ट्रिपल व्ही असं आपण लिहू शकत नाही. कारण व्ही हा परत व्हीची पुनरावृत्ती होत नाही. व्ही परत आपण रिपीट करत नाही. थर्ड रूल्स आहे when either I or V is written on the right of the symbol of a greater number, its value is added to the value of the number. जेव्हा I किंवा V हे एखाद्या चिन्हाच्या उजवीकडे ज्यावेळेस लिहिले जाते त्यावेळेस त्यांचे मूल्य त्या सिम्बॉल ते जे चिन्ह आहे त्याच्या मूल्यामध्ये ते जोडले जाते म्हणजे ॲड केले जाते. ते कसे तर या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स घेतले आहे. त्याच्यामध्ये आहे VI इजिकल टू 5 + 1 इजिकल टू 6. या ठिकाणी व्हीच्या उजव्या बाजूला आपण आय घेतला आहे. त्यामुळे आयचे मूल्य हे व्हीच्या मूल्यामध्ये आपण ॲड केले आहे. म्हणजे व्हीचे मूल्य आहे 5 आणि आयचे आहे 1. त्यामुळे आपण 5 + 1 इजिकल टू 6 घेतला आहे. तर व्ही आयची व्हॅल्यू या ठिकाणी झाली आहे 6. दुसरे उदाहरण आहे VII इजिकल टू 5 + 2 इजिकल टू 7. आपण आता या ठिकाणी व्हीच्या उजवीकडे 2 आय घेतले आहे. तर 2 आयची व्हॅल्यू आहे 2. त्यामुळे आपण 5 + 2 7 घेतले आहे. म्हणून VIIची व्हॅल्यू झाली आहे 7. थर्ड एक्झाम्पल आहे VIII इजिकल टू 5 + 3 इजिकल टू 8. तर या ठिकाणी व्ही नंतर उजवीकडे आपण 3 आय घेतले आहे. 3 आयची व्हॅल्यू आहे 3 आणि व्हीची व्हॅल्यू आहे 5. त्यामुळे आपण 5 + 3 इजिकल टू 8 घेतले आहे. म्हणजे VIIची व्हॅल्यू आहे 8. त्यानंतर आहे XI इजिकल टू 10 + 1 इजिकल टू 11. तर या ठिकाणी आता आपण
एक्सच्या उजवीकडे आय घेतलेला आहे. एक्सची व्हॅल्यू किती बघितली आपण अगोदर 10 आणि आयची किती आहे 1. तर त्यामुळे 10 + 1 = 11. म्हणजे एक्स आयची व्हॅल्यू किती आहे 11. एक्स व्ही = 10 + 5 = 15. एक्सची व्हॅल्यू 10 आहे आणि व्हीची 5 आहे. तर त्यामुळे एक्स व्हीची व्हॅल्यू या ठिकाणी झाली आहे 15. लक्षात घ्यायचं, जर उजव्या बाजूला आय आणि व्ही जर लिहिले असतील तर त्यांची व्हॅल्यू आणि जो सिम्बॉल आहे ज्याच्या उजवीकडे ते लिहिलं आहे त्याची व्हॅल्यू ही ॲड केली जाते. आता 4th रूल्स आहे, when I is written to the left or V or X, the value of I is subtracted from the value of V or X. Symbol V is not written to the left of a greater number. तर जेव्हा I हे V किंवा Xच्या डावीकडे लिहिले जाते तेव्हा आयचे मूल्य हे V किंवा Xच्या मूल्यांमधून म्हणजे व्हॅल्यूमधून मायनस केले जाते, वजा केले जाते. आणि एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की सिम्बॉल व्ही हा कोणत्याही मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिला जात नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी काही एक्झाम्पल घेतलेले आहे. तर या ठिकाणी आहे आय व्ही = 5 - 1 = 4. तर या ठिकाणी आता व्हीच्या डावीकडे आय लिहिला गेला आहे, त्यामुळे आपल्याला काय करायची, आयची व्हॅल्यू ही व्हीच्या व्हॅल्यूमधनं लेस करायची. तर त्यामुळे 5 - 1 = 4 आपण या ठिकाणी घेतले आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे आय एक्स = 10 - 1 = 9. तर या ठिकाणी आय एक्सच्या डावीकडे लिहिला गेला आहे, तर त्यामुळे एक्सच्या व्हॅल्यूमधून आयची व्हॅल्यू आपण मायनस करणार आहोत. म्हणजे आय एक्स = 9. म्हणजे आय एक्सची व्हॅल्यू किती झाली 9. या ठिकाणी जर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की 8 कॅन नॉट बी रायटन ॲज IIX. 8 IIX असा लिहिला जाऊ शकत नाही किंवा 5 कॅन नॉट बी रायटन ॲज VX. 5 कधी पण VX असं लिहिलं जाऊ शकत नाही. हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, काही नियम आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 5th रूल्स या ठिकाणी आहे, टू राईट द नंबर्स ग्रेटर दॅन 10 फर्स्ट राईट द ग्रुप ऑफ टेन्स फॉलो बाय द प्रॉपर न्यूमरल्स फॉर द युनिट्स. म्हणजे 10पेक्षा जास्त संख्या लिहिण्यासाठी प्रथम 10 गट लिहा आणि त्यानंतर युनिट्ससाठी योग्य संख्या लिहा. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला 10पर्यंत व्यवस्थित तयारी करून घ्यायची आणि त्यानंतर युनिटसाठी म्हणजे एककासाठी योग्य संख्या लिहून तुम्ही पुढच्या संख्या तयार करू शकतात. तर ते कसं, तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स घेतले आहे. ते या ठिकाणी आता आपण सगळ्यात पहिले घेतले आहे XI I. तर एक्सची व्हॅल्यू किती आहे 10. त्यामुळे XI = 10 + 1 + 1 + 1 = 13. तर या पद्धतीने युनिटमध्ये तुम्हाला आपण काय केलं आहे, या ठिकाणी 3 I लिहिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी 3 1 आपण ॲड केल्यावर त्याचे किती होतील 13. तर XI ची व्हॅल्यू किती झाली 13. सेकंड आहे XI V = 10 + 4 = 14. आता इथे व्यवस्थित लक्षात घ्या, 14साठी आपण काय केलं आहे, एक्स घेतला आहे आणि 4 घेतले. 4 कसे घेतले आपण, तर व्हीच्या लेफ्टला आय आहे, आय व्ही म्हणजे 4. तर या पद्धतीने आपण XI V = 10 + 4 = 14. म्हणजे XI Vची व्हॅल्यू या ठिकाणी झालेली आहे 14.
त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे XXI मीन्स इज इक्वल टू 10 + 10 + 1 21 इज इक्वल टू 21. 21साठी आपण इथे XX आणि I हे सिम्बॉल यूज केलेले आहेत. म्हणजेच XXIची व्हॅल्यू किती झाली 21. फोर्थ एक्झाम्पल आहे XXIX इज इक्वल टू 10 + 10 + 9. 9 लिहिताना कसं लिहितो, आय त्याच्या लेफ्ट साईडला एक्सच्या, त्यामुळे एक्समधून म्हणजे 10मधून 1 लेस केल्यावर 9 होतात, म्हणजेच IX हा 9चा सिम्बॉल आहे. म्हणून झाला XXIX याची व्हॅल्यू किती झाली 29. एक गोष्ट लक्षात ठेवायची की इन रोमन न्यूमरल सिस्टम देअर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. इथे 0साठी सिम्बॉल नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही हे रूल्स व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला 20पर्यंत नक्कीच इझिली लिहिता येईल. 100पर्यंत तुम्ही रोमन न्यूमरल्स लिहू शकतात. तर आता आपण पाहणार आहोत 20पर्यंत मी इथे तुमच्यासाठी काही उदाहरण घेतलेले आहेत रोमन न्यूमरल्सचे, ते व्यवस्थित पाहिजेत. या ठिकाणी 1I 2साठी II सिम्बॉल यूज केला जातो. 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11 XI 12 XII 13 XIII 14 XIV 15 XV 16 XVI 17 XVII 18 XVIII 19 XIX 20 XX. जर तुम्ही या 20 नंबरचा जरी चांगला अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला 100पर्यंत येऊ शकतं. तर आता आपण पाहणार आहोत की स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड रोमन न्यूमरल्सवर कसे प्रश्न येऊ शकतात. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे राईट द नंबर 3,26,974 using Devanagari numerals. The Devanagari numerals for the given international numeral in the right order of the digit is 3,26,974. This is the third alternative. जर आपण या ठिकाणी आपल्याला 3,26,974 हा नंबर आपल्याला देवनागरी अंकामध्ये लिहायचा आहे. तर थर्ड नंबरचं जे ऑप्शन्स आहे ते ते अगदी योग्य आहे. आपल्याला सगळ्यांनाच देवनागरी लिपी येते, अंक येतात, लिहितात, त्यामुळे ह्या प्रश्नामध्ये जास्त सांगण्यासारखं काही नाही आहे. सेकंड आहे राईट द नंबर 47,407 using international numerals. In the given number, the digits in the thousands and 10,000 places are not given. So, 0 should be written in those places. That's why this is the second alternative. जर या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय अंकांचा वापर करून 47,407 क्रमांक लिहा. दिलेल्या संख्येमध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं तर 1000 आणि 10,000च्या ठिकाणी अंक दिले गेलेले नाही आहेत. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे की त्या ठिकाणी 0 लिहावं लागणार आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय 2 हे आपले उत्तर आहे. थर्ड एक्झाम्पल आहे, या ठिकाणी क्वेश्चन घेतला आहे आपण एक्सप्रेस द नंबर 24 इन रोमन न्यूमरल्स.
या ठिकाणी आपल्याला 24 हा नंबर रोमन अंकामध्ये दर्शवायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपण बघितलं की 24 इज इक्वल टू 20 + 4. 20 + 10. सगळ्यात पहिले आपण बघू 20साठी आपण काय घेणार आहे 10 + 10. त्यासाठी कोणतं सिम्बॉल राहील XX. 20साठी सिम्बॉल राहील XX. अँड 4साठी आपण आता सिम्बॉल पाहणार आहोत. मीन्स 5 < 1. तर 4चा सिम्बॉल कोणता आहे IV. त्यामुळे जर त्यांना ॲड केलं तर 24 आन्सर येतं. तर 24साठी आपण हे दोन्ही सिम्बॉल एकत्र करायचे. मीन्स XXIV. तर आपला आन्सर या ठिकाणी आहे XXIV. सो 4th अल्टरनेटिव्ह. दिस इज द 4th अल्टरनेटिव्ह. 4th नंबरचा आन्सर आपलं बरोबर आहे. 4th questions are, how is the sum of 10 and 28 be written in Roman numerals? म्हणजे रोमन अंकांमध्ये 10 आणि 28ची बेरीज कशी लिहिता येईल या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे. जर आपण पाहिलं तर 10 + 28 इज इक्वल टू 38 होतात. त्यामुळे आपल्याला पाहायचं की 38 रोमन न्यूमेरल्समध्ये कसं लिहितात. तर सर्वात पहिले 38 जर घ्यायचं असेल तर 30 + 8 आपल्याला पाहावं लागेल. तर या ठिकाणी 30साठी 10 + 10 + 10 + 5 + 3. आता इतके डिटेल्समध्ये आपण त्याचं व्यवस्थित विस्तारित रूप लिहिल्यानंतर आता आपण त्याचे रोमन न्यूमेरल्स पाहू. तर 10साठी आपण X यूज करतो. या ठिकाणी 3 10 आले आहेत म्हणून XXX आपण घेतला आहे. त्यानंतर 5साठी V हा सिम्बॉल आपण यूज करतो. त्यामुळे XXX नंतर आपण V घेतला आहे. आणि 3साठी आपण 3Iचा सिम्बॉल यूज करतो म्हणून V नंतर आपण या ठिकाणी घेतले आहे 3I. तर आपला आन्सर या ठिकाणी आला आहे XXXVIII. दॅट्स वाय दिस इज द फर्स्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट पर्याय हा आपला बरोबर आहे. तर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला.